बालपण हे खेळासाठी आणि अभ्यासासाठी सुद्धा बनलेलं आहे. पण आजकाल अभ्यासाकडे ओघ हा जास्त राहिला आहे, पालकांचा आणि विद्यार्थ्यांचा सुद्धा. तर ह्या कॉम्पिटिशनच्या युगामध्ये जेवढा जास्त अभ्यास करतील बैठे करून, तेवढं आपल्या हाडांच्या स्नायूंची ही हालचाल फार कमी होते आणि मग मान, पाठ, कंबरदुखीचे पेशंट पण येतात. आता आम्हाला आश्चर्य वाटतं, की अगदी 10-12 वर्षाची मुलंसुद्धा मान आणि पाठ अवघडले आहे म्हणून आमच्याकडे येतात. तर हे का होत असेल, तर त्या स्नायूंना कधी हालचाल प्रॉपर मिळत नाही. तर ती हालचाल प्रॉपर मिळण्यासाठी तुमचं बाळ जर अभ्यास करत असेल किंवा अ, अ, एक थोडं जास्त वाकून मोबाईल बघत असेल, तर त्याचा दुष्परिणाम काय होतो, की मान आणि पाठीचे स्नायू आहेत ते आखडतात. तर ते आखडलेले स्नायू रिलॅक्स करण्यासाठी दर तासाला फक्त अर्ध्या मिनिटासाठी मी सांगितलं जर व्यायाम केला, तर ही हा जो त्रास होतो तुमच्या मुलांना तो होणार नाही. त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे, की अभ्यास करून 1 तासभर झालं अंदाजे, तर आपल्याला सरळ बसायचं आहे. त्यामध्ये आपल्याला मान जे आहे, दोन्ही हात जे आहेत ते तुमच्या थाईजवर ठेवायचे मांडीवर आणि त्यानंतर मान अशी मागे घ्यायची. 5 सेकंद थांबायचं. 1, 2, 3, 4, 5 त्यानंतर पुढे घ्यायचं. असं 5 वेळा करायचं. त्यानंतर पाठीसाठी हा झाला व्यायाम झाला मानेसाठी. त्यानंतर पाठीसाठी व्यायामच्यामध्ये तुम्हाला काय करायचं, आज नमस्कारची पोझिशन करायची आणि दोन्ही हात तुमचे पूर्ण असं पाठीच्या जितके मागे जातील तितके जाऊ द्यायचे. 5 सेकंद थांबायचं. परत जवळ यायचं. असं हेही 5 वेळा करायचं. त्यानंतर मान झाली, पाठ झाली, आता कमरेसाठी. तेव्हा तुम्हाला काय करायचं, दोन्ही हात तुमच्या पोटाच्या साईडला ठेवायचे आहेत आणि बरोबर तुम्हाला मान माग घ्यायची, पाठ माग घ्यायची आणि कंबर पण. त्याला आपण एक्सटेन्शन म्हणतो. तुम्हाला जेवढं सोसेल तेवढं करायचं, 5 सेकंद थांबायचं आणि पुढे यायचं. हे दर तास 2 तासाला समजा स्कूलमध्ये असताना किंवा घरी पण अभ्यास करताना जर केलं, तर एक्सटेन्शनमध्ये गेल्यानंतर जे अवघडलेले स्नायू ते रिलॅक्स होतील आणि तुमच्या मुलांना भविष्यात सुद्धा मणक्याचे प्रॉब्लेम येणार नाहीत आणि आता पण ते अवघडणार नाही.